जीवनात प्रत्येकाला जिंकायचं असतं, प्रत्येकाला यश हवं असतं, प्रत्येकाला वाटतं की आपण जे करू त्यात यशच मिळालं पाहिजे. पण जीवनाचा एक नियम आहे, प्रत्येक वेळी जिंकणं शक्य नसतं, पण प्रत्येक वेळी काहीतरी शिकणं नक्की शक्य असतं. आज अनेक लोक एक अपयश आलं की खचून जातात, एकदा हार झाली की स्वतःला कमी समजू लागतात. पण ते विसरतात की अपयश हे शेवट नसतं, तर नवीन शिकण्याची सुरुवात असते. बाबा जुमदेव यांच्या मार्गदर्शनातून आपल्याला एक गोष्ट समजते की माणसाने परिस्थितीला घाबरू नये, प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकून पुढे जात राहावं. लहान मुलं चालायला शिकतं तेव्हा किती वेळा पडतं, अनेक वेळा पडतं, पण ते कधीच असं म्हणत नाही की मी आता चालणार नाही. ते पुन्हा उभं राहतात, पुन्हा प्रयत्न करत असतात आणि शेवटी चालायला शिकतात. मग आपण मोठे झाल्यावर एका अपयशाने का थांबतो? कारण आपण हारेला अपयश समजतो, शिकण्याची संधी नाही. लक्षात ठेवा, जीवनात हरलेला माणूस संपत नाही, पण शिकणं सोडलेला माणूस नक्की थांबतो. आज तुम्ही ज्या अडचणीतून जात आहात ती अडचण तुम्हाला काहीतरी शिकवण्यासाठीच आली आहे. कदाचित ती तुम्हाला संयम शिकवत असेल, कदाचित ती तुम्हाला मजबूत बनवत असेल, कदाचित ती तुम्हाला योग्य दिशा दाखवत असेल. यशस्वी लोक आणि सामान्य लोक यांच्यात एकच फरक असतो, सामान्य माणूस अडचण आली की थांबतो, पण यशस्वी माणूस अडचणीतून शिकतो, त्यामुळे तो पुढे जात राहतो. जर आज तुमचं काम बिघडलं असेल तर त्यातून काय शिकता येईल ते पहा. जर कोणी तुमचा विश्वास तोडला असेल तर त्यातून माणसं ओळखायला शिका. जर एखाद्या ठिकाणी अपयश आलं असेल तर पुढच्या वेळी अधिक चांगली तयारी करायला शिका, कारण प्रत्येक अनुभव तुमच्या व्यक्तिमत्व घडवत असतो. जीवन ही शर्यत नाही, जीवन हा एक प्रवास आहे आणि या प्रवासात प्रत्येक वळणावर नवीन शिकवण मिळत असते. जो माणूस शिकत राहतो तोच पुढे जातो आणि जो स्वतःला पूर्ण समजतो त्याची प्रगती तिथेच थांबतो. म्हणून जिंकण्याचा आनंद घ्या, पण हरण्याची भीती बाळगू नका, कारण प्रत्येक वेळी जिंकणं महत्त्वाचं नसतं, प्रत्येक वेळी शिकणं महत्त्वाचं असतं. आणि जो शिकत राहतो तो एक दिवस नक्कीच यशस्वी होतो. शांत राहा, शिकत राहा आणि पुढे चालत राहा.